सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध व्यवसायाला काळिमा फासणारं आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळणारे बनावट दूध निर्मितीचे मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून उघडकीस आलाय। पॅराफिन 9.5 नावाचे रासायनिक द्रव्य मिल्क क्रीम आणि पाणी यांचं मशीनद्वारे मिश्रण करून घातक क्रीम तयार केली जात होती। या 1 लिटर क्रीम पासून तब्बल 20 लिटर पर्यंत बनावट दूध तयार करून ते बाजारात विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। दरम्यान या बनावट दूध धंद्यात सुमारे 31 जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांना गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आलाय। भंडारदरा धरणाच्या कालव्यावरील नादुरुस्त SWF पाणी मापक यंत्र आणि पाणी चोरीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने निविदा प्रक्रिया राबवून श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील यंत्र बसवण्याच्या आणि कालवा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। जलसंपदा विभागाने याबाबतचे शपथपत्र न्यायालयात सादर केल्याने श्रीरामपूरकरांना हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ व सदर निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी कॅनॉल परिसरातील नागरिकांनी शहरातील गांधी पुतळा येथे कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं। शहरातील वॉर्ड क्रमांक 6 व 7 प्रवरा कालवा परिसरातील नागरिकांना पाटबंधारे विभागाने 17 फेब्रुवारी रोजी राहती घरे अतिक्रमणात असल्याचं नमूद करून दिनांक 26 फेब्रुवारी पर्यंत घरे काढून घेण्याचे आदेश दिले आहेत। परंतु या परिसरात सन 1980 पासून हजारो गोरगरीब कामगार व बेघर कुटुंबे वास्तव्यात आहेत। नेवासा बसस्थानक परिसर आणि प्रवासादरम्यान चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे। या कारवाईत 13,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अर्चना अंबादास थोरात व त्यांची बहीण या नेवासा फाटा येथून नेवासा येथे ऑटो रिक्षा मधून येत होत्या। यावेळी त्यांच्याजवळील 2 महिलांनी त्यांना सामानाच्या बॅग मधील पर्स व त्यामधील 2,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्यात। सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। श्रीरामपूरहून खंडाळ्याच्या दिशेने गणपती दर्शनासाठी जात असणाऱ्या शहरातील चव्हाण कुटुंबियांच्या कारची समोरून येत असलेल्या ट्रकला धडक बसली। या अपघातात 3घांचा जागीच तर 1 जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य 3 जण जखमी आहेत। त्यात 2 लहान मुले गंभीर जखमी झाल्यात। दुपारी 4:15च्या सुमारास खंडाळा परिसरात संगमनेर श्रीरामपूर रस्त्यावर हा अपघात झाला। चव्हाण कुटुंब हे श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या संतोषी वडापावचे संचालक अशोक व रमेश चव्हाण यांचे कुटुंबीय आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। साई वात्सल्य बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील देरडे चांदवड येथे शिवतीर्थ अनाथ आश्रम व वृद्धाश्रमाचे उद्घाटन परमश्रद्धेय राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी व माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, श्री 108 महंत राघवेश्वर नंदजी महाराज, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, ज्ञानेश्वर माऊली महाराज, उद्योजक भावना शहा, ज्योती शहा नाशिक, संतोष शेलार आदींसह मान्यवरांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई वात्सल्य बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रत्नाताई चांदगुडे यांनी केलं। त्यात त्यांनी संस्थेमार्फत अनाथ, निराधार, विधवा, अपंग व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचं कार्य करीत असून सध्याच्या परिस्थितीत अनाथ आश्रम व वृद्धाश्रमाची गरज भासत असल्याने संस्थेमार्फत या आश्रमाचे काम सुरू केल्याचं त्यांनी माहिती दिली आहे।
श्रीमती रत्नाताई चांदगुडे यांनी ही माहिती दिली आहे. तर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य चिंदू रोठे, संपत रोठे, पत्रकार रामभाऊ आवारे, पांडुरंग भंडारे, शिवनाथ निकम, शोभा पाटील, छाया बनकर, अर्जुन चौधरी, प्रशांत चौधरी, शीतल शिंदे, वैष्णवी चौधरी, पंचकृषीतील ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतला. रत्ना पाटील चांदगुडे, संस्थापक अध्यक्ष श्री साई वात्सल्य बहुउद्देशीय सेवा संस्था कोपरगाव. आपल्या संस्थेत अनाथ, मतिमंद, अपंग, वयोवृद्ध तसेच विधवाश्रय यांच्यासाठी सेवेची कामं केली जातात. आज महाशिवरात्री निमित्त अनाथ आश्रमाचे भूमिपूजन संत, महंत, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यात काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर आश्रमाचे काम 1 वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. तरी या वास्तूच्या पूर्णतेसाठी काही दानशूर व्यक्तींनी मोठ्या मनाने आणि ह्या संस्थेला मदत करावी. तसेच रोख स्वरूपात आणि वस्तू स्वरूपात केली तरी संस्थेला चालेल. ह्या संस्थेचा जास्तीत जास्त गरजूंनी फायदा घ्यावा, जास्तीत जास्त प्रसार करावा आणि ज्या अनाथ मुलांना गरज आहे त्यांनी संस्थेकडे संपर्क करावा. आणि संस्थे देरडे चांदवड येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या ध्यान साधनेसमोर केंद्राजवळ होत आहे. या केंद्राजवळ घेण्याचा उद्देश एकच की भावी पिढी संस्कारित तयार व्हावी आणि जे लोक पुढे पिढी तयार होईल ही संस्कारित तयार व्हावी असे संस्थेचे प्रयत्न राहतील. यंदाच्या साखर कारखान्याचा गाळीत हंगाम संपताच कर्जत शहरातील नागरिकांनी जणू सुटकेचा निश्वास सोडलाय. ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावरून दिवस रात्र धावणारी डबल ट्रॉलीची ट्रॅक्टर तसेच अवजड ट्रक बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील सततची कोंडी कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. निळवंडे कालव्यांना आवर्तन सुरू असून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, बंधारे, गवत तळे व केटी वेअर तातडीने पूर्ण क्षमतेने भरावेत अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे यांना दिल्या. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव, देशमुख, वेस, सोयगाव, बहादराबाद आदी गावांतील जलसाठे भरून एकही गाव वंचित राहू नये असे निर्देश देण्यात आले. या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाली असून आवश्यक ते तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर मनमाड रोडवरील कोपरगाव जवळ साईधाम पाटी येथे सोमवारी रात्री 9 वाजता भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. मागून येणाऱ्या कंटेनरने 2 मोटारसायकलींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत रोहन रवींद्र पगारे यांच्या अंगावरून कंटेनरचं चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर रितेश भुसे व शुभम सुकासे जखमी झालेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. मात्र डॉक्टरांनी रोहनला मृत घोषित केलाय. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कोपरगाव नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला असून सोनल अमोल अजमेरे यांच्या निवडीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोपरगावचे मतदार विजय अशोकराव नागरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या मते नगर विकास विभागाच्या 2010च्या निकषानुसार स्वीकृत नगरसेवकांसाठी काही विशिष्ट अर्हता नमूद आहे. त्यानुसार संबंधित व्यक्ती ही डॉक्टर, निवृत्त प्राध्यापक, मुख्याध्यापक, लेखापाल, अभियंता, विधिज्ञ किंवा महानगरपालिका नगर परिषद सेवानिवृत्त अधिकारी असावी. तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सोनल अमोल अजमेरे यांनी अधिसूचना अर्हता धारण केल्याचा दावा करत नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. मात्र सदरची सामाजिक संस्था ही ग्रामीण भागात असल्याने ग्राह्य धरले जात नाही. याबाबत अधिक माहिती दिली आहे. नगरसेवक जे आहे ज्यांनी नामनिर्देशन भरलं ते म्हणजे सोनल अमोल अजमेरे. आता सर्वात महत्त्वाचं पाहणं आपल्याला अगोदर गरजेचं असेल
ते म्हणजे स्वीकृत नगरसेवक कोण असावा. त्याचे नगर विकास विभागाचे जे आहे ते 2010 सालचे निकष आहेत, त्याला काही अर्हता दिलेल्या आहेत. तर स्वीकृत नगरसेवकामध्ये त्यांनी सेक्शन 4 मध्ये जी नामनिर्देशनाची अर्हता त्यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये तो नोंदणीकृत व्यवसायी वैद्यक व्यवसाय असावा, म्हणजे डॉक्टर असावा, किंवा महाविद्यालयाचा निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता किंवा मुख्याध्यापक असावा, किंवा तो लेखापाल असावा, किंवा अभियांत्रिकी पदवीधारक असावा, किंवा विधी अभिवक्ता असावा, किंवा नगर परिषदेचा मुख्य अधिकारी, महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त अशी सेवानिवृत्त झालेली व्यक्ती असावी. आणि शेवटची जी एक पात्रता आहे त्यामध्ये महानगरपालिका किंवा परिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाज कल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 खाली नोंदणीकृत समाजधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून 5 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती असेल. आता स्वीकृत नगरसेवकासाठी ह्या सोनल अमोल अजमेरे यांनी ह्या सेक्शन 4 प्रमाणे नामनिर्देशनाची जी अर्हता आहे ती 6 प्रमाणे त्या धारण करतात असं नामनिर्देशन भरून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. आता सर्वात महत्त्वाची अट काय आहे की महानगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रात कार्यरत असणारी ती समाज कल्याण कार्यामध्ये गुंतलेली मुंबई सार्वजनिक पब्लिक ट्रस्ट जी आहे, विश्वस्त संस्था जी आहे, त्याच्या खालची एक नोंदणीकृत संस्था असावी. आता ती नोंदणीकृत संस्था त्यांनी जी आहे ती दाखवली आहे संजीवनी सांस्कृतिक मंडळ सहजानंद नगर शिंगणापूर. आणि ह्या पात्रतेमध्ये जे आहे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत कार्यरत असणारी संस्था, कार्यरत असणारी. आमच्या अर्जदार जे आहे विजय अशोकराव नागरे, जे वोटर आहेत, कोपरगावचे नागरिक आहेत, त्यांनी हे जो पिटिशन दाखल केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी संस्था त्यांनी दाखवली संस्था संजीवनी सांस्कृतिक मंडळ सहजानंद नगर ही शिंगणापूर हद्दीत, शिंगणापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, शिंगणापूरला सहजानंद नगर सुद्धा हा भाग कोपरगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट नाही. म्हणून त्यांनी जी पात्रतेमध्ये जो अर्ज केला की महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे तर ती ही अर्हता ते पूर्ण करीत नाही असं आमच्या अर्जदाराचं म्हणणं आहे. दुसरी बाब अशी की ह्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की ह्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारी मंडळावर कोणत्याही सभासदाची नियुक्ती होऊ शकेल, परंतु असा सभासद किमान 1 वर्ष मंडळाचा सभासद असला पाहिजे, तो संजीवनी सहकारी कारखान्याचा कायम सेवक असला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की सोनल अमोल अजमेरे ह्या ज्या आहेत आमच्या अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे की त्या कोणत्याही प्रकारे त्या सभासद त्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या नाही आणि त्या ह्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या कायम सेवकही नाही. त्यामुळे सोनल अमोल अजमेरे यांनी जी पात्रता म्हणजे स्वीकृत नगरसेवकासाठी जो काही अर्ज केलेला आहे ती अर्हता ते धारण करत नाही, म्हणून आम्ही हा सदरचा अर्ज केलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी संस्था आहे संजीवनी सांस्कृतिक मंडळ ही सार्वजनिक बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदलेली संस्था आहे. ज्या वेळेस एखादी नोंदलेली सध्या टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.